नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण शिकतोय आदर्श राज्यकर्ता. तुमच्यापैकी काही इयत्ता 7वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की आपल्याकडे पहिल्या धड्यापासून ते 7व्या धड्यापर्यंत सगळ्या धड्यांचे प्रश्न उत्तर दिलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आणि जी मुलं मुली स्पर्धा परीक्षा MPSC UPSCची तयारी करतात त्यांच्यासाठी पण हा धडा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर ह्या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. वर्चस्व म्हणजे काय की यांचा वचक होता, यांच्याप्रमाणे सत्ता चालायची. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. संघर्ष केला म्हणजे काय की त्यावेळेस शिवाजी महाराज राजा म्हणून अस्तित्वात नव्हते, तर त्यांना खूप संघर्ष करून पुढे यावं लागलं. भांडण कर, युद्ध कर, चर्चा कर, सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आणि ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय की जेव्हा आपल्या सोयीप्रमाणे वातावरण असतं आणि आपल्याला लढावं लागतं तेव्हा प्रतिकूल परिस्थिती. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. त्यांनी स्वतंत्र सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले आणि या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, पण सुराज्य म्हणजे काय, चांगले राज्य, जिथे जनता महत्वाची आहे असं राज्य. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली. नूतन सृष्टी म्हणजे काय, एखादं नवीन साम्राज्य, नवीन जग निर्माण करतो त्याप्रमाणे त्यांनी नूतन सृष्टी निर्माण केली असं म्हटलंय. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. आतापर्यंत आपण इतिहासात बघितलं अनेक लढाया झाल्या आणि त्या सगळ्या लढायांमध्ये महाराजांनी असं नाही केलं ना, मावळे गेले, त्यांचे लढत राहिले आणि ते स्वतः अलिप्त राहिले. त्या सगळ्या लढायांना, धोक्यांना ते सामोरे गेले. अफजल खान भेटीचा प्रसंग असो, पन्हाळ्याचा वेढा असो, शाहिस्त खानवरील छापा किंवा आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. जोखीम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जीवाचा धोका असतो, अशा गोष्टीला जोखीम म्हणतात. त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वी मात केली आणि त्यातून ते सुखरूप बाहेर पडले. विचार करा, जीवाला जीव देणारे सहकारी असल्याने शिवाजी महाराज स्वराज्य उभे करू शकले. मैत्रीचे महत्त्व सांगणारे विविध भाषातील म्हणी, वाक्प्रचार शोधा. जसं की अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड, म्हणजे जो कठीण समयी उपयोगी येतो तोच खरा मित्र, असं आपल्याकडे पण म्हण आहे मराठीत, आणि त्याचाच अर्थ इंग्लिशमध्ये असा आहे. तर जीवाला जीव देणारा म्हणजे वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणं, याला म्हणतात जीवाला जीव देणं. अशा म्हणी आपण शोधायच्या आहेत. संघटन चातुर्य. स्वराज्य कार्यासाठी म्हणजे स्वराज्य चालवण्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केलं. प्रेरित केलं म्हणजे काय की त्यांना स्वराज्यासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होतं. संघटन चातुर्य म्हणजे काय, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं, सगळ्यांच्या कलाप्रमाणे वागणं, त्यांना योग्य दिशा देणं, हे संघटन चातुर्य. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात या सहकाऱ्यांनी आपल्या काय केलं, प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जीवा महाला, पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीत आणि महाराज विशाळ गडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे. आत्ता जरी हे प्रसंग आठवले तर तुमच्या अंगावर काटा येईल की काय प्रकारे त्यांनी खरोखर जीवात जीव दिला आणि महाराजांच्या प्राणांची रक्षा केली. पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे आणि सिंहगड जिंकण्यासाठी धारार्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर, अशी अनेक उदाहरणं स्वराज्य उभारणीसाठी कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत. विचार करा, आज आपल्यासाठी कोणी जीव द्यायचं म्हटलं तर सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघतील, किंवा आपण कोणासाठी जीव द्यायचं म्हटलं तर तोंडात बघू. तुम्ही म्हणाला आम्ही लहान आहोत, पण खरंच आपल्या अवतीभोवती अशी लोक दिसतात का, तर कमी. पण जो व्यक्ती राजा असतो, जो व्यक्ती स्वतः पुरुष असतो, कर्तृत्वान असतो, पुरुष म्हणजे पुरुष या अर्थाने नाही बरं का,
बाई असेल, पुरुष असेल, कुणी असेल, जो लीडरशिपमध्ये आहे, जो मेन सगळं चालवतोय, त्यासाठी जीवाला जीव देणारे लोक सापडणं तसं थोडंसं कठीणच. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे त्यांच्याबरोबर आरंभपासून होते. उतारवयी ते आजारी पडले त्यावेळी महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असं सांगितलं. म्हणजे महाराज हे फक्त लढाईपुरतं काळजी घेत नव्हते, ते लढाईनंतरच्याही आयुष्यात महाराज तितकेच उभे होते. रयतेची काळजी. रयत म्हणजे कोण? सर्वसामान्य जनता, नागरिक. आपण जे आहोत ते सगळे काय आहोत? तर रयत आहोत. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांनी शत्रूशी संघर्ष चाललेला होता. शत्रूच्या स्वाऱ्यामुळे प्रजा त्रस्त होती. त्रस्त म्हणजे काय? खूप काळजी, चिंता, त्रास होणं, त्याला त्रस्त होणं म्हणतात. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असेल. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास, रोहिड खेळ एक ठिकाण आहे, त्यातल्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावगाव हिंडून घाटाखाली जिथे सुरक्षित जागा असेल तिथे लोकांना नेण्यास सांगितले आणि या कार्यास एक घडीचा दिरंगही न करणे असे त्यास बजावले. एक घडीचं दिरंगही न करणं म्हणजे पहिला कसं असायचं? वेळा घड्याळाच्या काट्यावर नसायच्या, मग घड्या असायची. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, चौथा प्रहर, अशाप्रमाणे ते म्हणजे एक घडीचाही थोडाही वेळ करायचा नाही आणि लगेच लोकांना सुरक्षित ठिकाण न्यायचं. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत. बऱ्याचदा काय असतं, कुठे राजे रजवाडे असले की त्यांचे सैनिक बऱ्याचदा गैरफायदा घ्यायचे. पूर्वीच्या काळी मुघलांच्या बाबतीत असं व्हायचंच. मग हे सैनिक तशाच प्रकारे आपल्या रयतेला त्रास देऊ नये म्हणून राजे खूप काळजी घेत आणि त्याचा कडक बंदोबस्त करत. लष्कर विषयक धोरण. पहिलं तर झालं संघटन चातुर्य, म्हणजे कसं लोकांना गोळा करायचे. दुसरं काय? रयतेची काळजी कसं करायचे. आणि तिसरं म्हणजे लष्कर विषयक धोरण. कारण कुठल्याही युद्धासाठी किंवा कुठलंही साम्राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी लष्कर खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्याविषयी पण एक धोरण होतं, ते काय बघूयात. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती, म्हणजे अत्यंत कडक शिस्तीचं असं लष्कर होतं. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे. बऱ्याचदा असं होतं पगारात कमी जास्त होतं. तुम्ही ऐकत असाल घरात कधी पगार झाला नाही झाला, पण सैनिकांच्या बाबतीत कुठेही मागे पुढे करायचं नाही असं त्यांचा नियम होता. याबाबत त्यांचा कटाक्ष म्हणजे जातीनं लक्ष देणं. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेची देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात, आता इथे बघा, इथे फार महत्त्वाचं वाक्य आहे, आपण ते बघूया. पूर्वी कसं चालायचं की तू गहू दे, मी तांदूळ देतो, अशा पद्धतीनं सामानावर पैसे दिले जायचे. पण इथे मात्र सैनिकांना त्यांनी रोख रक्कम देऊ केली, कारण सैनिक प्रामाणिकपणे लढणं फार गरजेचं होतं. मध्ययुगीन भारत ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतर सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी देण्याच्या पद्धती होत्या. म्हणजे कसं की आता ही जागा तुमची, मग या जागेवर जे कर येईल, जे उत्पादन येईल ते तुमचं, असं असायचं. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. किती मोठा बदल केलाय बघा मध्ययुगीन भारतापासून. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जा तेव्हा सैनिकात जे काही मिळेल ते सर्व सरकार जमा करण्याची लष्करास ताकीद होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांना मान सन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाची काळजी, उदरनिर्वाह म्हणजे रोजचं जेवण खावण सगळं काळजी करणं, याच्याबद्दल बंदोबस्त केला जायचा. जखमी सैनिकांची काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांनाही ते चांगली वागणूक देत. महाराजांना महाराज का म्हणतात? शिवाजी महाराजांचा इतका आपण आदर का करतो याचं कारणच ते की ते शत्रूलाही तितकंच प्रेमानं वागवत जितकं ते आपल्या लोकांना वागवत. माहिती आहे का तुम्हाला? तर ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. पीक लावणी, संचणी, उगवणीच्या काळात युद्धाला तोंड फुटले तर शेतकऱ्यांच्या दैन्याला काही पारावर राहत नसे. कारण काय व्हायचं? नुकसान व्हायचं ना त्या युद्धामुळे. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या कामात आड येत, पण सैनिक उभी पिकेही काही वेळा कापून नेत अथवा नष्ट करत, शेतकऱ्यांची घरे लुटत. आपल्या सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिले. या संदर्भात इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार मोलाचे आहे. याच्या आधीचा इतिहास सांगते.
की बऱ्याचदा असं होतं की सैनिक दुसऱ्या राज्यात गेले की शेतकऱ्यांचं काहीही दोष नसताना पिकं जाळायची, पिकं कापायची, म्हणजे आपल्या शत्रू राष्ट्राला त्रास देण्यासाठी. तशा प्रकारचं वर्तन आपल्या लोकांनी करू नये अशी महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलेलं. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी किती बारकाईने विचार केला होता यावरून कल्पना येते तुम्हाला. विलातीस तसवीस देऊ लागाल, त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्या काळाची ही भाषा आहे. विलातीस तसवीस देऊ लागाल, एशास लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणी आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागले तर म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊ राहिले आहे तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मारायला लागतील, म्हणजे त्याला असे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. त्यांना असं म्हणायचं की कुणबी म्हणजे शेतकऱ्याला कुणबी असं म्हणायचे. तर जे शेतकरी आपली शेती करतात, पोटपाणी भरतात, त्याचंच तुम्ही पीक लुटणार, त्याचाच तुम्ही दाना पाला घेणार. आणि त्या सैनिकाला असं वाटतं अरे मोगल सैनिक म्हणजे जे की सैनिकाच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात, त्यापेक्षाही आपली वाईट परिस्थिती व्हावी. त्यांना वाटेल की आता आपण कुठे जाऊ, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून त्यांनी खास पत्र लिहिलेलं आहे. पत्राची भाषा ही शिवकालीन आहे, त्यामुळे त्या संबंधी विचार करून वाचा. सहिष्णू वर्तन. सहिष्णू वर्तन म्हणजे सगळ्यांसंबंधी अगदी एकसारखं वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशाह, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. बऱ्याचदा असं होतं की खरं तर हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, पण इथे शत्रू इस्लामी आहेत म्हणून त्यांनी आपल्या प्रजेतील मुसलमानांना त्रास दिला नाही. बघा, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. जिथे महाराज कधीही कोणाशीही भेदभाव करत नव्हते, हे लक्षात घ्या. सिद्दी हिलाल हा महत्वाच्या महाराज सैन्यात सरदार होता. स्वराज्याच्या आरमार दौलत खान हा महत्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. म्हणजे काय, महाराज असं नव्हते म्हणत हिंदू आपले, मुस्लिम आपले, असं नाही, ते सगळ्यांना सारखं मानत होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेला ज्या काही सोयी सवलती तशाच चालू ठेवत आणि त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खफीकान लिहितो. आता समकालीन इतिहासकार म्हणजे काय, की त्यांच्या काळामध्ये जो इतिहासकार होता, इतिहासकार म्हणजे इतिहास लिहिणारा, तो काय म्हणतोय बघा, शिवाजीने इथे असं लिहिण्याचं कारण आहे कारण त्या काळातला तो लेखक होता म्हणून त्याने शिवाजी हा एकेरी उल्लेख केला. त्याचा राग म्हणून घेऊ नका. शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुरआनची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. म्हणजे विचार करा त्यांचं काय पातळीवरचं सहिष्णू धोरण होतं. स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य स्वातंत्र्याचे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा हेतू त्यामागे आहे. सत्तेचे वर्चस्व म्हणजे आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कोणतीही शाही असेल, पण त्यांचं वर्चस्व, त्यांच्या पद्धतीनं गोष्टी करणं, स्वतःचं स्वातंत्र्य नाही, ह्या जो गोष्ट होती ती अमान्य होती महाराजांना. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे युग प्रवर्तकत्व सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. लिपी म्हणजे काय, आपण अल्फाबेट्स म्हणतो ना, ABCD EFG, प्रत्येक भाषेचे अल्फाबेट असतात, त्याला लिपी म्हणतात. आई वडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य. चारित्र्य म्हणजे काय,
वागणं, माणसाचं पूर्ण वर्तन म्हणजे त्याचं चारित्र्य, आणि सामर्थ्य म्हणजे असणारी शक्ती, ताकद, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा म्हणजे भविष्यात काय घडेल, काय घडू शकेल हे बघण्याची ताकद ज्याच्याकडे असते त्याला द्रष्टेपणा म्हणतात. राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण. मुलकी म्हणजे मुलकातील, लष्करी म्हणजे लष्करातील, प्रशासनाविषयी धोरण. सत्य आणि न्याय यांच्यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती आणि भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन. आपल्याला आई वडील सांगत असतील ना, रे नियोजन करा, शाळेत बॅग भरा, कपडे नीट ठेवा, हे करा ते करा. तर प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन होतं आणि त्यांच्याकडे ते भावी गोष्टींचं नियोजन होतं. नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफळून येण्याचा निर्धार. संकट आलं की माणसं खचून जातात, पण महाराज काय करायचे, उफाळून यायचे, म्हणजे दुपटीनं उभे राहायचे. सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण होते. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, त्यांच्याकडे स्त्रियांना प्रचंड मान होता, त्यामुळे स्त्रियांची काळजी घेणं किंवा स्त्रियांना मान देणं हे आद्य कर्तव्य होतं. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणे, स्वधर्म म्हणजे स्वतःच्या धर्मातील, परधर्मातील व्यक्तीविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परस्वधर्मात घेण्याच्या ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परस्वधर्मात घेतले. काय व्हायचं, लोक धर्म परिवर्तन करायचे, परत त्यांना वाटायचं की नाही अरे आपण परत आपल्याच धर्मात राहू. तर या गोष्टीला विरोध होता पूर्वी. ब्राह्मण असं नाही, पूर्वीचे जे पुरोहित होते किंवा असं म्हणायचं की जर तुम्ही धर्म परिवर्तन केला ना तर तुम्ही परत या धर्मात यायचं नाही. पण महाराजांनी हे मान्य केलं नाही. त्यांनी परत लोकांना आपल्या धर्मात यायचं असेल तर त्यांना रस्ता दिला किंवा त्यांना सपोर्ट केला. त्यामुळे प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारण विरोध होता. पूर्वी असं म्हणायचे की समुद्र पार करायचा नाही, असं केलं ते काहीतरी अघटित घडतं, पण याला सुद्धा महाराजांनी विरोध केला. त्या काळात त्यांनी सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधले, आरमाराची निर्मिती केली. समुद्राहून घेणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावरचा उपाय त्यांनी तयार ठेवला. असा याचा अर्थ होतो की ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. कारण जोपर्यंत राज्याभिषेक होत नाही तोवर अधिकृत राजे मानले गेले नसते, म्हणून ते बनले. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व दर्शवणाऱ्या होत्या. म्हणजे महाराज अंधश्रद्धाळू नव्हते, महाराज निपक्षपाती होते, असहिष्णू, त्यांचं धोरण कसं होतं, सहिष्णू धोरण होतं, आणि त्यांच्याकडे सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद होती, संघटन कौशल्य होतं. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकट येत तेव्हा सहकार्याऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत आणि त्यामुळे त्यांचे सहकारी ही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध होत. अर्थात केवळ अशा, म्हणजे आता ह्या गोष्टी बघा, बऱ्याचदा असं होतं की राजे काय म्हणतात, चला सेनापती लढा तुम्ही. महाराज तसं करत नव्हते ना, ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नव्हते, त्यामुळे त्यांच्याबरोबरची लोकही त्यांच्या जीवाची पर्वा करत नव्हते. मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणं, कितीही संकट आलं तर त्यांच्याकडे धैर्य, निर्भयपणा समोर होता. एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते, त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्याच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये, अशा अर्थाचा आदेश त्यांनी त्या दृष्टीनं आदर्श आहे. म्हणजे एक राजा आपल्या जनतेची, रयतेची किती काळजी घेतो की शेतकऱ्या शेतातली भाजी सुद्धा घ्यायची नाही. त्यांनी झाडं तोडणं बंधन घातली. ज्या काळात झाडांची संख्या आजच्यापेक्षा कैक पटीने जास्त असेल त्या काळात सुद्धा त्यांनी झाडं तोडणं बंदी घातली. वृक्ष संवर्धन करणं का गरजेचं आहे आज आपल्याला जाणवतं. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, जमिनीची धूप कमी व्हावी, पाऊस भरपूर पडावा, या सगळी कारणं आहेतच. पण त्या काळात महाराजांना त्याचं किती महत्त्व कळलं होतं बघा. किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा किंवा त्याच्यावर राखेवर भाजीपाला पिकावा, असा त्यांचा आदेश होता. आणि ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे लक्ष द्यायचंय. आज कचऱ्याची एवढी समस्या, त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. महाराजांनी त्या काळात त्याची विचार केला होता. हे यावरून स्पष्ट होते की केवळ योद्धे नव्हते, तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मितीचे कोण होते, ते शिल्पकार होते.
त्यांची थोरवी सर्वांगीण आहे. ते एका बाबतीत शूर नाही किंवा थोर नाही आहे, ते अनेक बाबतीत आहे. तुमच्या परिसरातील कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? आपल्याकडे तर कचरा गाडी येते, तुमच्याकडे काय येतं? कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची नावं सांगा. जसं की घंटा गाडी, कचरा गाडी किंवा ते लोक गोळा करायला येतात कचरा किंवा उकिरडा असतो. तुमचं काय नियोजन आहे तुम्ही सांगा. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्यांद्वारे महाराजांची महती सांगितली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सन 1869 मध्ये पोवाडा केला. तर हा पोवाडा तुम्ही वाचून घ्या. माझा आवाज आधीच गेलाय, पण तुम्हाला जर कोणाला पोवाडा गात असेल तर नक्की गा. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. सॉरी माझ्याकडनं राहिलं बघा. तर लाला लजपतराय यांनी लिहिले. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्य भारती यांनी शिवाजी महाराज आपल्या सहकार्याला उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली. विश्वकवी रवींद्र टागोर यांनी महाराजांचं, माहिती ना रवींद्र टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळाले म्हणून त्यांना विश्वकवी म्हणतात. यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहत आहेत. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. किती मोठे गौरवकार आहेत महाराजांबद्दल बघा बरं. तर त्यामुळे महाराज हे महाराष्ट्राचे नव्हतेच ना, सगळ्या देशाला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांबद्दल महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांसाठी आदर्श राहील. शिवाजी महाराज हे एक थोर राष्ट्रपुरुष होते. तर इतका सुंदर धडा ज्याच्याबद्दल आपल्याला महाराजांबद्दल खूप माहिती मिळाली आहे. त्याचा स्वाध्यायाचा धडा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्यात सगळा स्वाध्याय सोडूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा धडा कळाला असेल तर नक्की लाईक करून मला सांगा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.